गुढीपाडवा. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाची नांदी. एवढेच या दिनाचे वैशिष्ट्य नाही बरं का, तर विश्व उत्पत्तीचा आदिम क्षणांचा तो साक्षीदार आहे. ब्रह्मपुराणानुसार महाप्रलयानंतर ब्रह्मदेवाने चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी विश्वाची उत्पत्ती केली आणि या तिथीला भूतलावर नवजीवन संचलित झाले. एका पौराणिक कथेनुसार मर्यादा पुरुषोत्तम रघुपती श्री रामचंद्रांनी रावणाचा पराभव करून आसुरी शक्तीचा नाश केला आणि 14 वर्षांचा वनवास संपवून माता सीतेसह अयोध्येमध्ये परत आले. त्या दिवशी अयोध्यावासी यांनी तोरण पताका लावून गुढी उभारून विजयोत्सव साजरा केला आणि त्या दिवशीपासून गुढी उभारण्याची प्रथा प्रस्थापित झाली. त्याचबरोबर ऐतिहासिक संदर्भानुसार पैठण नगरीमध्ये राजधानी असलेल्या सातवाहन नावाच्या राजाने जडबोजड आणि पराक्रमशून्य प्रजेत आत्मतेज फुंकून त्यांना प्रोत्साहित केले व त्यांच्यात नवचैतन्य जागृत केले. हाच तो दिवस. सुमारे 2000 वर्षांपूर्वी चैत्र शुद्ध प्रतिपदेला शालिवाहन शकाचा प्रारंभ झाला आणि तेव्हापासून मराठी कालगणनेची सुरुवात झाली. सातवाहन नावाच्या राजाच्या राज्यातील म्हणजे आजच्या गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यात हीच कालगणना आजही प्रचलित आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेशामध्ये सुद्धा युगादी तथा उगादी या नावाने हा दिवस साजरा केला जातो. पडव, पाडवो या संस्कृत शब्दाचा मराठी अपभ्रंश पाडवा आणि या शब्दाचा मराठी अर्थ चंद्राची कला. चैत्र शुद्ध प्रतिपदेनंतर चंद्र कलेने वाढतो, म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेला चैत्र पाडवा हे गोंडस मराठी नामकरण लाभलं आणि आपले पूर्वज कृतज्ञता पाळण्यासाठी सूर्य, चंद्र, पर्वत, नदी, वृक्ष यांसारख्या निसर्ग स्वरूपाची पूजा अर्चा करायचे. त्यातूनच या प्रतिकात्मक गुढीची निर्मिती झाली असावी. पराक्रम, विजय, सृजनशीलता, उत्पत्ती आणि चैतन्य यांची प्रतिकात्मक पूजन म्हणजे गुढीपाडवा. साडी व वस्त्र बांधून त्यावर कळस लावून तयार केलेली गुढी वसुंधरेचे प्रतीक असावी. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंब, हिंग, गूळ, धने, जिरे, ओवा हे सर्व एकत्र करून तयार केलेल्या जीवनरसाचे सेवन केले जाते. वसंत या वैभवसंपन्न ऋतुराजानंतर येणाऱ्या ग्रीष्म ऋतूच्या सोसण्याची शारीरिक क्षमता निर्माण होण्याच्या हेतूने या जीवनरसाचे सेवन केले जाते. काही ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी सरस्वती मातेचे पूजन सुद्धा केले जाते, तर काही ठिकाणी लक्ष्मीचे म्हणजेच संपत्तीचे पूजन केले जाते. कुठे कुठे नवीन व्यवहाराची सुरुवात गुढीपाडव्यापासून केली जाते. असा हा बहुआयामित्वाने नटलेला चैत्र शुद्ध पाडवा, चैत्र पाडवा एकूण काय तर मानवी जीवनाच्या तळाशी वाहणाऱ्या एका चैतन्य स्रोताचा हा उगम दिन. स्तोत्र, मंत्र, संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत आणि श्रीमद भागवत कथा नित्य ऐकण्यासाठी आणि त्याचबरोबर डोहाळे, पाळणे, उखाणे आणि खास महिलांसाठी किचन टिप्स हे ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.